विश्रांती घेऊन द्या, लावतो बरोबर तुमचा कार्य. मला थोडी विश्रांती घेऊन द्या, लावतो बरोबर तुमचा कार्य. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. ते डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपलं अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्याबरोबरच आपल्याला आपल्या इथं काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे वापरले जाणारे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याला फुल स्क्रीन करण्यासाठी वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याबरोबरच या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 14.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 6.2 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. आता क्लिक केल्याबरोबरच इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला काय करायचं आहे, अशा प्रकारे या बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत इथं काय करायचं आहे की या इमेज लेअर आहेत ते 2 भागात कट करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आणि जी पहिली जी लॉंग लेअर आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून ह्या दोन्ही लेअरच्या खाली रेक्टँगलच्या खाली घेऊन यायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वरती रेक्टँगल दिसून येतील. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा येतो फर्स्ट इफेक्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला फर्स्ट इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता फर्स्ट इमेज लेअरला लेअर झाल्यानंतर तुम्हाला इथं हे जे स्टार्टिंगचे 5 इमेज लेअर आहेत आपल्याला बघू शकता 8.13 पासून ते आपल्याला 6.2 पर्यंत म्हणजे अशा प्रकारे हे 5 लेअर आहेत. त्याला आपण कुठलाही इफेक्ट लावणार नाही, फक्त त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी पहिला इमेज आहे तो अशाच प्रकारे ठेवायचा आहे. दुसरा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून एडिटमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला मिरर इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता मिरर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे एका साईडला त्याचा लुक तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे. त्यानंतर हा थर्ड इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, अशा प्रकारे उलटा करून घ्यायचा म्हणजे 180 डिग्री रोटेट करून सेट करून घ्यायचं. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर चौथा इमेज आहे तो अशा प्रकारे आडवा म्हणजे -90 डिग्री करून सेट करून इथं आपल्याला फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचा आहे. आणि हा आहे तो +90 डिग्री करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे जे 5 इमेज लेअर आहे तुम्हाला याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. बघू शकता याचं कॉम्बिनेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता हे झाले 5 इमेज लेअर. इथपासून पुढं म्हणजे 8.13 पासून पुढं काय करायचं आहे, इथून बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता इथं 8.13 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आणि पासून एक इमेजमध्ये सोडून 10.12ला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 12.10ला एकदा पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून लास्टपर्यंत पेस्ट करायचे. त्यानंतर बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि लास्ट इमेज लेअर आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचे म्हणजेच इफेक्ट. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे की इथं बघू शकताय 9.6 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. इथंही आपल्याला एक इमेजमध्ये सोडून 11.10ला
त्यानंतर 13.8 अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ॲटिट्यूड PNG दिलेले आहेत, म्हणजे अशा प्रकारे जे लेअरिक्स दिलेले आहेत ॲटिट्यूड ते आपल्याला ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा तर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सेट करून घ्यायच्यात. अशा प्रकारे बघू शकता रेक्टेंगलच्या वरती सेट केल्यानंतर बघू शकता याचा प्रॉपर असा लुक तुम्हाला येणार आहे आणि किती साईज हवे त्याला आपण सेट करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा ती PNG आपल्याला म्हणजे लेअरिक्स सेट करून या चौकोनात प्रॉपर बसवायचे आहेत. त्यानंतर या चौकोनानुसार आपल्याला काय करायची, याची साईज कमी जास्त करून घ्यायची आहे. दुसराही PNG अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे, साईज वाढवून इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर बसलेला आहे आणि या दोन्ही PNGला इथं आपल्याला ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर लेअरिक्स ॲड झाल्यानंतर हे स्टार्टिंगचे 5 इमेज लेअर सोडून म्हणजेच 8.13 पासून परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि यात दुसरी ॲटिट्यूड PNG दिलेलं इमोजी PNG ती ॲड करून थोडीशी साईज वाढवायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा याची शेवटपर्यंत साईज वाढवून इथं आपल्याला वरती सेट करून घ्यायचे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.